माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नाने मनपा शाळा नंबर 7 मध्ये विद्यार्थ्यांसाठी आणखी एक अद्ययावत बस दाखल। नवीन बसचं मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण। प्रभाग क्रमांक 20 मधील सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे डिजिटल आणि आदर्श शिक्षण पुरस्कार प्राप्त शाळा नंबर 7 मध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही 400 पार गेली असून या शाळेमध्ये आतापर्यंत 4थी पर्यंत वर्ग सुरू असून 4थी पर्यंतची पट संख्या ही 400 वर गेली असून विद्यार्थ्यांना एकच स्कूल बस मिळाली होती। सदर अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती, त्यामुळे आज माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळालं असून तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता आणि आयुक्त सत्यम गांधी यांच्या वेळोवेळी कानावरती घालून शाळा नंबर 7 मधील विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत सर्व सोयी सेफ्टी असलेली बस आज शाळा नंबर 7 मध्ये दाखल झाली आहे। या बसमध्ये फायर ब्रिगेड अलार्म बसण्यासाठी अद्ययावत सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे अशा सेफ्टी आणि सुसज्ज सोयी सुविधा असून शाळा नंबर 7 मधील विद्यार्थ्यांसाठी ही बस योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नांमुळे आज आली आहे। आज या अद्ययावत बसची लोकार्पण हे आमदार सुरेश खाडे यांच्या पत्नी सुमनताई खाडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, महानगरपालिकाच्या उपायुक्त स्मृती पाटील, आयुक्त अश्विनी पाटील, प्रशासकीय अधिकारी महापालिका प्रकाश खेडकर, शाळा नंबर 7 मुख्याध्यापक शहनवाज तांबोळी तसेच शिक्षक, शिक्षिका, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 20 मध्ये 6 शाळा आहेत नगरपालिकेच्या। या मी जेव्हा नगरसेवक झालो त्यावेळेला 6 शाळांची अवस्था काही एवढी चांगली होती अशी नाही, मात्र बऱ्यापैकी या शाळांमध्ये गोरगरीब मागासवर्गीय मुलं शिकतात, मध्यमवर्गीय शिकतात। यांना एक चांगल्या सुविधा निर्माण कराव्या यासाठी माझा पहिल्यापासूनच प्रयत्न आहे आणि त्यासाठी मी पहिल्यापासूनच प्रशासनाकडे मागणी करत असतो आणि त्या बऱ्यापैकी पूर्णही झालेल्या आहेत। आता शाळा नंबर 20 असेल, 13 असेल, 25, 26, 11 आणि नवीन झालेली 7 नंबर शाळा। 7 नंबर शाळा ही गुरुवारपेठमध्ये होती आणि 2 विद्यार्थी आहेत म्हणून शासनानं ती 2012ला बंद केली। आपण 2021ला का 22ला ही शाळा जिवंत केली आणि आज फक्त या शाळेला 3च वर्ष झालेली आहेत। 3 वर्षात 4थी पर्यंत मुलं आलेली आहेत। बालवाडीला जी होती पहिली, दुसरी, तिसरी, 4थी, तर 4थी पर्यंत या शाळेचा पट माझ्या मते 400च्या वर गेलेला आहे। तर 400 विद्यार्थ्यांसाठी आयुक्त कापडणीस साहेबांनी पहिल्यांदा एक बस दिली होती आपल्याला, ती काय तर 20 सीटची होती बस। आणि आज आपले आधीचे आयुक्त गुप्ता साहेबांनी, सत्यम गांधी साहेबांनी पट वाढवा गुढीपाडवा या उपक्रमाअंतर्गत आपल्याला आता एक नवीन बस दिलेली। या बसमध्ये सीसीटीव्ही आहेत, अग्निशमनची व्यवस्था आहे, हेल्पचा अलार्म आहे की जो डायरेक्ट पोलीस स्टेशनला जातो, अशा बऱ्याच फॅसिलिटी आहेत। सांगायचं तात्पर्य काय की आज या शाळेतली पहिलीची मुलं दुसऱ्या प्रायव्हेट शाळेच्या 2री, 3रीच्या मुलांना ऐकत नाही आहेत। हे फार पुढं शिक्षण आपण त्यांना करतोय। मुलं 2 हातानं लिहित आहेत, IPC कलम सांगतायत, संविधान कलम सांगतायत। अशा या मुलांसाठी आपण ही व्यवस्था केलेली आहे। हॉस्पिटलं झाली, शाळा झाली, रस्ते झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षा संघटित व्हा, संघर्ष करा या व्याख्येप्रमाणे आपण मुलांना खूप चांगल्या प्रकारे शिकवत आहे। फक्त एक दिवस जयंतीपुरतंच त्यांचे विचार न पाळता आपण कायम त्यांचे विचार जोपासत आहे आणि मला आनंद आहे। मी प्रशासनाचा आभार मानतो। मुलांना एवढी चांगली बस उपलब्ध करून दिलेली आहे। उद्या ही बस त्या भागात जाणार आहे आणि त्या भागातील पालकही याचं स्वागत करणार आहे।